नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डिंक लाडू। हे डिंक लाडू अतिशय पौष्टिक असतात, शरीराची झीज भरून काढणारे असतात। तुमच्या शरीराला जर थकवा जाणवत असेल तर हे लाडू बनवा आणि रोज एक खा। तुम्ही नुकत्याच कोणत्या आजारातून जर बाहेर आला असाल आणि शरीरात ताकद कमी असेल तर हे लाडू फारच उत्तम आहेत, किंवा डिलिव्हरी नंतर देखील हे लाडू चालतात। रोज सकाळी एक लाडू खाल्ला की शरीराला भरपूर उष्णता आणि ताकद मिळते। चला आपण आता याचे साहित्य पाहूयात। 2 वाट्या खिसलेले खोबरे, त्यानंतर 2 वाट्या खारीक बारीक कुटून घेतलेले आहे आणि ते मिक्सरवर काढून घेतलेले आहे। दोन्हींचे वजनी प्रमाण पाऊण किलो आहे। डिंक पाव वाटी म्हणजे 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। त्यानंतर मखाने घेतलेले आहेत 1 वाटी भरून, मखाने देखील आपले 150 ग्रॅम आहेत। त्याचबरोबर तूप घेतलेले आहे अर्धी वाटी, तूप साधारणतः 150 ग्रॅम असेल। 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम खसखस, 10 ते 12 हिरवी विलायची, 1 मोठा चमचा भरून सुंठ पावडर घेतलेले आहे। हे झाले साहित्य। आता पाहूयात रेसिपी। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेले आहे। तूप चांगले गरम झाले की आपण त्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, फास्ट देखील ठेवायची नाही आणि खूप स्लो देखील ठेवायची नाही, म्हणजे आपला डिंक छान तळला जाईल। अशा प्रकारे डिंक तळला की आपण तो एका ताटात काढून घेणार आहोत। थोडा थोडा करून डिंक तळायचा आहे, सर्व डिंक एकदमच घालायचा नाही। सर्व डिंक एकदम घातला तर तो तळला जाणार नाही, मध्ये मध्ये कच्चा राहील। डिंक तळून झाला की आपण यामध्ये काजू आणि बदाम दोन्ही देखील थोडेसे भाजून घेणार आहोत। काजू बदाम जास्त भाजायचे नाही, हलकेसे कडक होण्यासाठी भाजायचे, म्हणजे त्याची पावडर व्यवस्थित होईल। त्यानंतर थोडेसे तूप घालून मी मखाने देखील भाजले। त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही, मध्येच कट झाला, माझ्या लक्षातच आले नाही। मखाने झाले की आपण आता यामध्ये खारीक भाजून घेणार आहोत। थोडेसे तूप घालून आपण खारीक भाजून घेणार आहोत। सर्व खारीक एकदम भाजल्या जाणार नाही, त्यामुळे मी 2दा खारीक भाजून घेतलेली आहे। एक वाटी खारीक 2 वेळेस भाजून घ्यायची आहे। खारीक भाजून झाली की आपण खोबरे भाजणार आहोत। खोबऱ्यामध्ये अजिबात तूप घालायचे नाही। खोबरे जरासे भाजून झाले की यामध्ये आपण खसखस घालणार आहोत। खसखस भाजायला टाकली की पटपट उडते, त्यामुळे आपण ती खोबऱ्यासोबत भाजणार आहोत, म्हणजे ती कढईच्या बाहेर उडून जाणार नाही। खोबरे देखील आपले भाजून झालेले आहे, ते आपण एका मोठ्या कढईत काढून घेणार आहोत। मोठ्या कढईत काढले म्हणजे आता यामध्ये सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करता येईल। मग अशी साहित्यामध्ये दाखवायचे राहिलेच, एक छोटी वाटी मी काळे मनुके घेतलेले आहेत। हे मनुके देखील आपण तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। खोबरं ज्या पाटीत काढले त्या पाटीमध्ये आता मी खारकेची पावडर देखील घालून घेणार आहे। हे सर्व साहित्य आपले थंड झालेले आहे। यानंतरच मखान्याची पावडर, मखाने देखील मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर काजू बदामची पावडर आणि ही वेलची मी साखर टाकून थोडीशी पावडर करून घेतलेली आहे। त्याचबरोबर सुंठ पावडर आणि तळलेले मनुके सर्व आता एकजीव करून घ्यायचे आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे। गुळाचा पाक घातल्यानंतर एका बाजूला एक पदार्थ असा राहिला जाईल, त्यामुळे गुळ पाक घालण्याआधी आपण सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर गुळ पाक करायला ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये डिंक घालणार आहोत। डिंकाला मिक्सरवर बारीक करण्याची गरज नाही, असाच हाताने आपण चुरला तरी देखील त्याची पावडर होते। मी त्याला मॅशरने बारीक केले आहे आणि त्यानंतर आपल्या मिश्रणामध्ये घातलेले आहे। मिश्रण परत एकदा चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे, म्हणजे मखाने पावडर देखील सर्व मिश्रणात चांगली मिसळली जाईल। आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत। कढईमध्ये उरलेले तूप सर्व घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे। लक्षात ठेवा, हा पाक करताना अजिबात पाणी घालायचे नाही। उष्णतेने गूळ जेवढा विरघळन तसाच विरघळून द्यायचा आहे, त्यामध्ये पाण्याची गरज नाही। आपल्याला हा पाक करायचा नाही, फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे। सर्व गूळ व्यवस्थित विरघळला गेला, अजिबात गुळाचा खडा नाही राहिला की आपण तो मिश्रणामध्ये घालणार आहोत। कुणीतरी एकाने हा गूळ पाक ओतावा आणि दुसऱ्याने खाली मिश्रण हलवत राहावे, म्हणजे एकाच बाजूला गुळाचा पाक राहणार नाही। गुळाचा पाक गरम असल्यामुळे तो व्यवस्थित हलवत मिश्रण करून घ्यायचा आहे आणि गुळाचा पाक थंड देखील होऊन द्यायचा नाही, नाहीतर परत त्याचा घट्ट गोळा होऊ शकतो। आता पाक घालून झालेला आहे। पुन्हा एकदा छान पैकी आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। थोडासा थंड झाला वाटलं की आपण अशा प्रकारे हाताने सर्वीकडे पाक मिश्रण करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व गोळाची गोडी सर्व मिश्रणाला लागेल। वाटीतच थोडे तूप राहिले होते, ते हाताला लावून घ्यायचे आणि गरमच आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत। थंड झाले की याचे लाडू वळले जाणार नाहीत।
हे पहा, अशा प्रकारे आपण गरमच लाडू करून घेणार आहोत. दोघा तिघांनी मिळून हे लाडू वळले तर अगदी 15 ते 20 मिनिटातच सर्व लाडू तयार होतात. हे लाडू लहान मुलांना देखील खाण्यासाठी पौष्टिक आहेत, परंतु लहान मुलांना देताना यातील अर्धाच लाडू द्यायचा आहे. एका वेळी जास्त जर लाडू खाल्ला तर मुलांचे पोट बिघडण्याची शक्यता आहे. मोठ्यांनी एका वेळी एकच लाडू खायचा आहे. यातील साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी जास्त करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागात डिंकाचे लाडू कशा प्रकारे बनवले जातात. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा. अशाच प्रकारच्या पारंपरिक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.